गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही बरे असाल. नमस्ते, वेलकम और वेलकम बॅक टू दिस चॅनल. लास्ट टाइम शिवानीचे जेव्हा 200K झालेले तेव्हा मी तिला म्हणजे असं वगैरे केलेलं आणि ते सगळं, तेव्हा यश बोललेलं जेव्हा माझे 100K होतील तेव्हा मी तुला बघतो. तर असं काही नाहीये, तुम्हाला प्रेशराईज करतोय किंवा की जस्ट टोकन ऑफ लव्ह मी त्यांच्यासाठी, शिवानी आणि यशसाठी दोघांसाठी मसाला बनवणार आहे. आणि गोवामध्ये त्यांच्यासाठी मॅगी बनवलेली, त्याच्यानंतर माझी इमेजची धजा उडलेली त्या सगळ्यांसमोर. बट असं काही नाहीये ऍक्च्युली. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही पण हे रिलेट करा. मी 2 लोकांच्या जेवणामध्ये स्पेशलाइज झालेले किंवा 3 लोकांच्या. अचानक मला येऊन कोणी बोललं की 6 लोकांचं जेवण माझ्याकडनं नाही होणार ते. सो म्हणजे मी अशी फिसकट, म्हणजे माझं काहीतरी ना काहीतरी गडबड होते. अँड गडबड अँड अपूर्वा गोज हँड इन हँड. सो आता मी जास्त बडबड नाही करत. लेट्स गेट स्टार्टेड विथ मशरूम मसाला. आपल्याकडे टाइम नाही आहे जास्त. सो मी तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट लिस्ट सगळे डिस्क्रिप्शन देईल, सगळं जे काय असेल. सो पहिलं ऑब्व्हियसली तुम्हाला लागणार आहे मशरूम, कांदा, टमॅटो, किचन किंग मसाला, धना जिरा पावडर, गरम मसाला, नॉर्मल मसाला. हे सगळे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तुम्हाला मशरूम मसाल्यासाठी. अमूल किंवा घी ते ऑप्शनल आहे, तुम्हाला जसात करायचं असेल ते तुम्ही करू शकता. असेल तर ऑइल, घी असेल तर घी. ओके. सो कांदा इथे चिरलेला आहे. मी इकडे 3 कांदे घेतलेत, बट आय डोंट नो की मला जसं लागेल तसंच मी घेईन. तो ऍक्च्युली मी 2च घेते कारण की टमॅटोची साईज खूप जास्त मोठी आहे, नाहीतर टमॅटो लागेल. तर पटकन टमॅटो कापून घेते. सो आता मी टमॅटो कापायला घेते. आणि टमॅटो ना आय डोंट नो कुठून आणले आईने, खूप जास्त मोठे आहेत. सो मी युजली आता 2 मशरूम्सला 2 कांदा 2 टमॅटो घेते. आता मी 3 मशरूमचं पॅकेट बनवणार आहे, तर 3 कांदा आणि 2 टमॅटो घेते कारण की टमॅटोची साईज बघा, एवढा मोठे टमॅटो आहेत. त्याचं पेस्ट बनवायची आहे. सो मी त्याला इतकं असं मोठंच ठेवणार आहे कारण की ठीक आहे, डझंट मॅटर इतकं. सो आता घी हे झालेलं आहे, म्हणजे गरम झालेला आहे, खूप जास्तच गरम झालं आहे. ओके. सो आता कांदा असा ना तडतड होतोय. कांदा सगळा टाकला. मीनवाईल ना मी आता मशरूम्स कापायला घेते. मशरूम कापायला ॲक्च्युली जास्त वेळ लागतो. बेसिकली मी हे बटन मशरूम्सने बनवते आणि तुम्हाला ऑलमोस्ट 5 किंवा 10 मिनटं मशरूमला पाण्यात भिजवत ठेवायचं आहे. आणि जेव्हा पण तुम्ही कट करत असाल ना, तेव्हा थोडंसं ह्याला पाण्यात जेव्हा भिजवतो आपण, तेव्हा असं थोडंसं रब करून त्याची माती असते, घाण नाही, बेसिकली माती असते, ती निघून जाते. ओके. तर तुम्हाला मी आता दाखवलं की मी काय करणार आहे. तर मी एवढे मशरूम्स कापते आणि हे सगळं झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते की मी लास्ट स्टेप कशी करणार आहे. मशरूम्स असं पाण्यात ठेवलेले आहेत. ओके. सो आता तुम्ही थोडंसं अँगलवरती कॉपरेट करा माझ्याकडे. मला कळत नाही मी कसं दाखवू तुम्हाला मशरूम. तर मी ना जास्त मोठे नाही करत. तुमची साईज जेव्हा मी कापते ना तेव्हा मी ही ठेवते. जसं फ्राय करतो ना मशरूम्सला, ती साईज कमी होत जाते. सो याच्यात आहे गरम मसाला, नॉर्मल मसाला आणि धना जिरा पूड टाकणार आहे. मला दाखवतं पण आहे की मी काय कसं कुक करते, म्हणजे दुसऱ्या कॅमेराने शूट करते. आणि हा माईक ह्याचा खाल्ला अटॅच आहे. ॲक्च्युली कुकिंग व्हिडिओचा सेटअप नाही कळत, त्यामुळे मी कुकिंग व्हिडिओ जास्त करत नाही कारण की खूप पसारा करते मी. पूर्ण किचन क्लीन होतं आणि ह्याच्यामध्ये तबाही मचवली आहे मी. मगाशी जसं तुम्हाला बोललेली की 10 मिनटं तुम्हाला मशरूम्स भिजत घालायचे आहेत. ऑलमोस्ट झाले असतील माझे मशरूम्स भिजत. आता मी करणार आहे त्याला 1 बाय 1 हे कट करेल. ओके. तर एवढे आता मी मशरूम्स कापलेत. मी काय करते, बॅच बाय बॅच थोडंसं मशरूम्सला करते कारण की माझ्याकडे कढाई छोटीच आहे. तोपर्यंत हे जेव्हा पण मी कांदा आणि टमॅटोला मिक्स करताना मी त्यात पाणी नाही टाकत. आपण जेव्हा फ्राय करतो ना त्यात पाणी सुटतं ऑलरेडी, तर त्याच्यामुळे ते पाणी ह्याच्यात टाकू शकतात. जेव्हा तुम्ही त्याची पेस्ट बनवतात ना कांदा टमॅटोची, तेव्हा टाकू शकतात ना. हे सगळं झाल्यावरती जेव्हा मी मशरूम माझं झालं त्याच्यानंतर मी किचन किंग मसाला टाकते एकदम लास्टला. तर मी आता मशरूम्सला जे फ्राय करते देते. जेव्हा पण मी मशरूम फ्राय करते तेलामध्ये तेव्हा मी त्यात थोडंसं, म्हणजे ग्रेव्हीमध्ये पण मी किचन किंग मसाला टाकतेच, बट जेव्हा मी फ्राय करत असते ना तेव्हा पण हलका टाकते त्याच्यात. नेहमी जेव्हा पण मी कुकिंग व्हिडिओज मी ना खूप कुक केलाय US मध्ये, खूप जास्त. बट जेव्हा पण मी कुक करते ना माझं असं पूर्ण लक्ष कुकिंगकडे राहतं आणि माझा व्हिडिओ राहतो बाजूला.
त्यामुळे मी कधीच, म्हणजे तुम्ही बघितला असाल ना, खूप क्वचित व्हिडिओज आहेत की मी कुकिंगचे बनवते. तरी कुक करते आणि मी फक्त माझं कुकिंगवरती फोकस करते तर ठीक आहे. माझं मल्टीटास्क करायला ना जमत नाही कुकिंग करताना बेसिकली. ओके, जे मी मगाशी तुम्हाला बोलले ना, मशरूम थोडंसं पाणी सोडतं आणि ते पाणी मी या ग्रेव्हीमध्ये ॲड करते, किंवा ग्रेव्ही ग्राइंड करताना टाकायचं असतं थोडंसं पाणी. ऑइल टाकते, जास्त ऑइल नाही टाकत. आता हा सेकंड बॅच होत आहे. फर्स्ट बॅच इकडे मशरूमचा फ्राय केलेला आहे. सो हे फक्त जेव्हा मशरूम्स तुम्हाला दाखवत होती तेव्हा केवढे मोठे वाटत होते, राईट? आणि आता बघा केवढे असे ते फ्राय झाले की थोडेसे असे हे होतात, मायूस होतात. मला असं वाटतं की आता मी मास्टर शेफ मध्ये कंटेस्टंट बनू शकते. तिन्ही बॅचचे मशरूम्स एकात घेतले आणि त्यात थोडंसं मीठ टाकलं. ह्याला मिक्सरमध्ये टाकणार आहे. फ्राय वगैरे कराल त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं त्याला थंड ठेवायचं असतं आणि माझ्यात कधीच पेशन्स नसतात, सो मी कधी त्याला थंड करायला ठेवत नाही. बट आज मी सगळं असं फ्राय करत होती तर मी केलं ते काम. तर मला ना हा ट्रेडिशनल मिक्सर अजिबात आवडत नाही. त्याच्यामध्ये ना नेहमी काय ना काहीतरी माझ्याबरोबर हादसा होत राहतात आणि आज बघूया की मी काय काम करते. आपण मी हा मिक्सर लावते ना, तर माझ्या मिक्सरच्या बाजूला हे 4-5 फडके असतात. लास्ट टाइम मी सहीकडे पेस्ट केलेली, तर मला ती चुकी पुन्हा नाही करायची. सो आता मी ह्याच्यावरती हे सगळं हात ठेवणार आहे. तर आय होप की काय होऊ नको देवा. बघा तुम्ही, सो ही पेस्ट अशी झालेली आहे. बघा केवढी क्रीमी आणि मस्त झालेली आहे. बात पाणी नाही ॲड केलं, बट बघूया थोडंसं अजून त्याला फाईन चॉप करायचा ट्राय करते. ओके, तर हे बघा केवढी फाईन चॉप ही पेस्ट झालेली आहे. ह्याची कन्सिस्टन्सी बघा, वाव. मशरूम्स पण दाखवते, कन्सिस्टन्सी बघा तुम्ही. टेस्ट वेगळी कशी टेस्ट होणार आहे ह्याची. झाला आहे आता मशरूम मसाला. मला काय कोथिंबीर नाही मिळाली मला, नाहीतर मी कोथिंबीर टाकली असती. मला वाटलं कोथिंबीर असतेच घरी, सो मी ते कोथिंबीर नाही ऑर्डर केली, तर नव्हती, जाऊ दे ठीक आहे. बट खूप छान वाटतंय मशरूम. असं मी एस्थेटिकली हे नाही केलं आहे, बट खूप चांगलं वाटतंय. आणि हे बघा त्याचा रिअल कलर हा आहे. एक गोष्ट करण्याला मी केवढी भांडी घेतली आहे बघा, फुल किचनचा काउंटर. मला खरं असं वाटतं की जो माणूस बोलतो ना की अर्धा तासात जेवण होतं, माझा भाऊ बोलतो असं नेहमी मला की माझं अपूर्व जेवण अर्धा तासात होतं. हाव, माझं कधीच नाही होत जेवण हे अर्धा तासात, किंवा हे मला ऑलमोस्ट नेहमी 40 ऑर एल्स 1 तास तर लागतोच. जर तुम्हाला जेवण बनवतामध्ये अर्धा तास लागत असेल तर मे बी प्रेप करून ठेवलं सगळं, कांदा टोमॅटो कापला आणि ते सगळं केलं तर अर्धा तास लागू शकतो. बट मी स्क्रॅचपासून सगळं केलं म्हणून मला मे बी 1 तास लागला. मी ऑलमोस्ट 10:30 किंवा 10:40ला स्टार्ट केलं, आता 11:30 झाले. दत गेली आहे ना जेवण बनवायची. US मध्ये मी रोज बनवायची आणि आता इथे नाही बनत इतकं. आता यशला कसं वाटतं माझं सरप्राईज आणि कशी आहे टेस्ट, ते लोक ना म्हणजे ब्रुटल ऑनेस्ट रिव्ह्यू देतात, फेक वेगळे करत नाही. कारण की बाप रे, त्या गोव्याच्या मॅगीमुळे माझी धज्या उडलेली लेजिट. खरं सांगायला गेलं तर ते लोक बोलले पहिला 5 मॅगीचं पॅकेट बनवा, आणि मी ते बनवता मला जागाच नव्हती त्याच्यामध्ये. तर आतापासून मी असं प्रण घेतलंय की मी मॅगीला हात नाही लावणार आहे. काही असू दे, मॅगीशी मस्करी नाही करायची. कोणाला ज्याला जशी पाहिजे तशी त्यांनी बनवायला पाहिजे. चला, आता खूप बडबड केली मी. तर त्यांच्याकडे जेव्हा जाईल तेव्हा आता मला आंघोळ पण करायची, म्हणजे केस केवढे जास्त ऑइली झालेत. जेवण बनवते ना, माझं नंबर 1 जेवण बनवण्याचा रिझन नाही आहे, कारण की जेव्हा पण मी किचनमध्ये जाते माझा फेस ऑइल होऊन जातो, म्हणजे केस ऑइली होतात. तर त्याचा जर काही हॅक मिळाला तर मला कमेंटमध्ये सांगा. सो बघूया त्यांना आवडतं की नाही माझा मशरूम मसाला. मला ना जेव्हा पण लोक म्हणजे बनवायचं असं कोणाला तरी स्पेशली, तर मला थोडंसं प्रेशर येतं की हा जर चांगलं नाही झालं तर. जेव्हा मी असंच टाइमपाससाठी बनवते ना तेव्हा खूप जास्त चांगलं होतं जेवण, बट असं कोणासाठी बनवायचं असतं ना तेव्हा असं हे होतं की चांगलं बनेल का नाही, चांगलं बनेल का, हे असे 1000 थॉट्स येतात. लेट सी, आय होप त्यांना आवडेल, कारण की नेहमीच जेवण सेम नाही होत. आय डोंट नो, तिकडे जाऊ दे, मी आता जास्त ओव्हर थिंक नाही करत. आय होप त्यांना आवडेल. आता त्यांचा डायरेक्ट आपण रिॲक्शन घेऊया.
आता मी फायनली त्यांच्या घरी आलेली आहे आणि यश आतमध्ये आहे. त्याला काय माहिती नाही आहे, त्याला काय आयडिया नाही आहे. सगळं जेवण गरम करते आहे. सो बघूया त्याची रिॲक्शन बघूया. तुला बघायचं आहे का कसं टेस्ट करून बघायचं आहे का? ॲक्च्युली माझ्याकडे कोथिंबीर नव्हतं. खूप टेम्पटिंग वाटतं. चांगली आहे. एक नंबर फुल हॉटेल सारखी लागते. भाई साहब खूप जास्त टेस्टी आहे. ठीक आहे थांब आपण त्याची रिॲक्शन बघूया. खूप आणि मीठ वगैरे सगळं परफेक्ट. अपूर्वा कधी शिकलीस हे सगळं? खरंच आता मिशलिन स्टार शेफ बनलेली आहे गाईज. नंतरच लवकरच तुम्हाला माझं हॉटेल दिसेल असं वाटतंय मला. का लपवून ठेवलेला मला आतमध्ये? असंच. मला डांबून ठेवण्याचं कारण काही आहे? तुला आठवतं का काय आहे आज? नाही काय आमची अॅनिव्हर्सरी भाई बाद में काय? नक्की तुझा वाढदिवस पण नंतर आहे. कधी असतो माझा वाढदिवस? मला माहितीये. सांग, डेट सांग ना. का सांगू? 23 जानेवारी. अरे यार माहितीये, तू सांगितलं, शिवानीने कुठे सांगितलं. सांगितलं शिवानीने? कुठे शिवानी? पण तुझा बर्थडे पण नाहीये, काहीच नाही. काय बाहेर ये. काय? सेलिब्रेशन. तुला आठवतं तुझ्या मित्रांनी माझं 100K सेलिब्रेशन आहे की तुझे मित्र पण काहीतरी करतील? कुठे आहेत ते? त्यांनी फोन केला मला. नक्की ना? हो का? असं बनवलीये? हा. चल हो खरं चल. मी बनवली आहे. माझा जरा हे नाही होते. काय रिसेंटर? हा हे बघा मी बनवली आहे मशरूमची भाजी. हो थांब शिवानीला पण येऊ दे. हा ते घे आणि बस. सांग टेस्ट तो. थांब बसून कर. अँड गडबड अँड अपूर्वा गोज हँड इन हँड. की मी यश आणि शिवानीचं रेकॉर्डच नाही केलं रिॲक्शन. सॉरी शिवानीचं तर केलं होतं. यशचं खाता खाता मी चालू केला होता डीजे. आय डोंट नो काय झालं डीजेमध्ये. ती फाईल करप्ट झाली की काय झालं. नेहमी क्रिएटर्स लोक बोलत असतात की हा ही फाईल करप्ट झाली, ती फाईल करप्ट झाली. मला नेहमी फेक वाटायचं आणि आता ते स्वतःसोबत होतं तेव्हा असं वाटतं अरे हा मे बी हा खरं बोलू शकला असता किंवा खरं बोलू शकली असती. वेज आता जे झालं ते आपण काही करू नाही शकत. स्टार्ट ऑफ द व्हिडिओला मी बोललेली की अपूर्वा अँड कान गोज हँड इन हँड आणि तेच झालं. आणि आपण ह्यात काय शिकलो की नेहमी बोलताना नेहमी चांगलंच बोललं पाहिजे, नाही कधी वाईट असं बोललंच नाही पाहिजे. तर ही मशरूमची भाजी बनवणार असाल किंवा काही तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून असे कुकिंग व्हिडिओज बघायचे असेल तर मला ते पण सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला बाबांचं हे गार्डन किंवा बाल्कनीमध्ये जे काही झाड आहेत ते बघायचे असेल तर तेही सांगा. मी मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये ट्राय करेल. आणि या सी यू सून. बाय बाय. वाईट नाही बोलणार, असं बोलणारच नाही की अपूर्वा अँड कांट गोज हँड इन हँड. बाय.